आनंद दत्तपाठ करा चुकवा येरजारा 84च्या सज्जन हो. जीवनामध्ये सन्मार्ग आणि सद्गती प्राप्त होण्यासाठी तुम्हाला या कर्मसृष्टीमध्ये या कलियुगामध्ये सोपं साधन संत महात्म्यांनी शास्त्रांनी सांगितलेलं आहे. कृतायुगामध्ये माणसाला 1,00,000 आयुष्य होतं. किती होतं? 1,00,000 आयुष्य असताना माणसाचा प्राणवायू अस्थिमय होता. अस्थि झिजल्या की त्याचा प्राण जात होता. त्रेतायुगामध्ये माणसाला 10,000 आयुष्य होतं. माणसाचा प्राणवायू मांसमय होता. माणसाचं मांस आटलं की तो प्राण जायचा. द्वापार युगामध्ये माणसाचा प्राणवायू रक्तामध्ये होता. माणसाचं रक्त आटलं की जीव जातो. पण कर्मसृष्टीमध्ये कलियुगामध्ये श्वासोमय प्राणवायू झाला आहे. आपला श्वास बंद झाला की आपला प्राण बंद होतो. इथं असणार 100 वर्षाचं आयुष्य तुम्हाला सांगितले. अल्पायुष्य मानव देह ते आज रात्र माय मस्ती बालत्व तिरा रोग काय भक्ताची मुरले ते पाय या 100 वर्षातून 50 वर्ष झोपेमध्ये जातात. बालत्व, रोग, पीडा आणि क्षय यामध्ये तुम्हाला अल्प आयुष्य तुम्हाला प्राप्त झालेलं आहे. आणि याच एवढ्याशा जीवनामध्ये सोपं आणि साधन सुंदर असणार त्या ठिकाणी बापूजी पाटील सांगतात. या जीवाच्या उद्धारासाठी भगवंताचं नामस्मरण आणि अन्नदान ही कलियुगामध्ये श्रेष्ठ 2 साधनं सांगितले. तर या नामस्मरणाने काय होतं महाराज सांगतात. जरी पाप झाले अघोर दिगंबर नामाचा घडे उच्चार त्या पापाचा होय संहार नामस्मरणे करून या मना आनंद जरी पाप झाले आघोर दिगंबर नामाचा घडे उच्चार त्या पापाचा होय संहार नामस्मरणे करून या. अनंत पातकाच्या राशी नष्ट तर होतात पण मला सांगतात कायिक, वाचिक, मानसिक किंवा आध्यात्मिक, आदि दैविक आणि आदि भौतिक या त्रिविध ताप आणि त्रिविध दोष या सर्व असणाऱ्या पापाचं दहन होतं असं महाराज आपल्या अभंगवाणीतून सांगत असताना काही लोकांनी प्रश्न विचारला. महाराज भगवंताचं एक नामचिंतन केल्याने अनंत दोष अनंत पातक नष्ट कसे होतात याच्यावर तुमच्याकडे काय प्रमाण आहे महाराज त्याच्यावर दृष्टांत देऊन सांगतात. इथं एका गावामध्ये सुंदर मुली आणि त्या माझ्याकडे लक्ष द्या तिकडे लक्ष देऊ नका. चल दत्ता प्रभू